नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो। मित्रो, टीपीएची जी एग्जाम होणार होती या नोव्हेंबर महिन्याच्या एंडिंगला, आता ती एग्जाम पोस्टपोन करण्यात आलेली आहे। आता पुढच्या तारीख काय असतील त्या सध्या तरी देण्यात आलेल्या नाही आहेत, पण जी एग्जाम होती ती पोस्टपोन करण्यात आलेली आहे। तर त्यासाठीची नोटीस काय आहे ते एकदा बघून घेऊ। बघा इथं काय म्हणते, महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्य निर्धारक विभागांतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती विभागातील रचना सहाय्यक गट ब राजपत्रित उच्च श्रेणी लघुलेखक व निम्न श्रेणी लघुलेखक गट ब राजपत्रित संवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत। राईट, आता एग्जाम कधी होणार होती तर 25/11ला, 26/11ला आणि 27/11ला अशा 3 तारखा देण्यात आलेल्या होत्या। बघा आता याच्यामध्ये काय बदल आहे। रचना सहाय्यक पदाची परीक्षा कधी होती तर 25, 26, 27 नोव्हेंबर 2024 ऐवजी काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे। आता परीक्षेचा पुढचा कालावधी कधी आहे तो देण्यात आलेला नाही, पण ही सध्या पुढे गेलेली आहे। फार ही पुढे जायला नको, कारण आता बरोबर एग्जामचा थोडासा टेम्पो बनलेला आहे, तो कंटिन्यू करा। ओके, त्याच सोबत आता बीएमसी चे सुद्धा फुल नोटिफिकेशन येणार आहे। बीएमसी ची सुद्धा अप्लाय करण्याची तारीख आता पुढे गेलेली आहे। राईट, पहिले 11 नोव्हेंबर पासून होती, तर आता पुढे नोव्हेंबरच्या एंडिंगला आता ह्या तारखा येऊन पोहोचलेल्या आहेत। त्यामुळे बीएमसी असो टीपीए असो तर तयारी चालूच ठेवा। ओके, एग्जाम पुढे गेली म्हणून एकदम रिलॅक्स होऊ नका। राईट, एग्जाम फार जास्त पुढे गेली तर काय होतं की बोरही व्हायला लागतं, त्यामुळे अति पुढेही जाऊ नये ही आपण अपेक्षा ठेवून राहू। आता पुढचं काय अपडेट्स येतात ते मी तुमच्यापर्यंत पोहोचत जाईलच। आपली एक इंटिग्रेटेडची बॅच सुद्धा आहे बघा, कशासाठी आहे तर त्याच्यामध्ये बीएमसी आहे, टीपीआय, डब्ल्यूआरडी, सिडको, एमआयडीसी याच्यासाठीची इंटिग्रेटेड बॅच आहे, रेकॉर्डेड बॅच आहे। राईट, सध्या त्याच्यावर आपला 60% डिस्काउंट चालू आहे। 1999 रुपये प्लस जीएसटी मध्येच मिळेल। त्याचसोबत आपली टीपीए ची टाउन प्लॅनिंग असिस्टंट टीपीए ची ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा आहे। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍपची लिंक वगैरे आपल्या मिळून जाईल। ओके, तर काही डाऊट्स असेल तर आपल्या अकॅडमीच्या कॉन्टॅक्ट नंबरवरही कॉल करू शकता। याच्यामध्ये सब्जेक्ट वाईज तुम्हाला 18 टेस्ट आणि मॉक टेस्ट 3 मिळतील, अशा टोटल 21 टेस्ट अवेलेबल होतील। आता टाइम आहे तर जे सब्जेक्ट तुमचे राहिलेले आहे ते सब्जेक्ट सुद्धा चांगले करून घ्या आणि प्रॅक्टिस पण चांगली करा। टेस्ट वगैरेची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे, कारण काही चुका होतात ना, त्या चुका सुद्धा अवॉइड केल्या जाऊ शकतात टेस्टच्या प्रॅक्टिसनं। त्यामुळे खूप रिलॅक्स होऊ नका, प्रिपरेशन चालू द्या। जेव्हा पुढचे अपडेट येतील ते मी तुमच्यासाठी घेऊन येईल। सध्या इथं थांबतो। थँक्यू सो मच गाइस फॉर लिसनिंग। थँक्यू सो मच।